दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मनमाडमध्ये नागरिकांना पाणी टंचाईच्या मोठ्या समस्येला सामोरे जावं लागतंय. मनमाड शहरात दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शहराला 20 ते 25 दिवसाआड पाणी पुरवठा होतो आणि तोही गढूळ. यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत. आधीच मनमाडला 20 ते 25 दिवसाआड पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. दरम्यान मनमाड परिषदेचा गलथान कारभार सुरू असल्याचं उघडकीस आलंय. यामुळे अजून किती दिवस नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागेल असा प्रश्न नागरिकांना पडलाय. एकीकडे 20 ते 25 दिवसाआड मनमाडला पाणी पुरवठा आहे, त्यात पण गढूळ पाणी येत असल्याने जनतेने करावं तरी काय असा प्रश्न नागरिकांना पडला असून प्रशासन मात्र गप्प असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मुंबई-आग्रा नॅशनल महामार्गावर एका ट्रकला भीषण आग लागली होती. लेखानगर येथे दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास उड्डाणपुलावर मुंबईच्या दिशेने बटाटे घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. ट्रकचे टायर फुटल्याने ही आग लागल्याचं बोललं जात आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकमधील संपूर्ण माल जळून खाक झालाय. या घटनेमुळे काही तास वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची 2 बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत ट्रक चालक तसेच क्लीनर बचावले असून ट्रकला लागलेली आग बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अविनाश अस्वले, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पंढरपूर मधून मोठी बातमी समोर येते. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर 15 मार्च पासून 1.5 महिना बंद राहणार आहे. मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामानिमित्त हे मंदिर 1.5 महिना बंद असणार आहे. दरम्यान सकाळी 5 ते दुपारी 11 वाजेपर्यंत देवाचं मुखदर्शन घेता येणार आहे. विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाइट फरशी काढणार असल्याने हे मंदिर 15 मार्च पासून 1.5 महिना बंद राहणार आहे. भाविकांना दर्शन घ्यायचे असल्यास सकाळी 5 ते दुपारी 11 वाजेपर्यंत देवाचं मुखदर्शन घेता येणार आहे. मंदिरातील मूर्तीचे जतन आणि संवर्धन त्याचबरोबर गाभाऱ्यातील ग्रॅनाइट फरशी काढण्याचे काम करण्यात येणार असल्याने हे मंदिर 15 मार्च पासून 1.5 महिना बंद राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये देखील तिकिटामुळे चुरस दिसून येते. त्यातच आता नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा निवडणुकीबाबत महायुतीमध्ये मोठ्या हालचाली दिसून येत आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. खासदार गोडसे यांना वगळून स्वामी शांतिगिरी महाराज यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. रविवार दिनांक 10 मार्च रोजी वर्षा बंगल्यावर स्वामी शांतिगिरी महाराज यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. स्वामी शांतिगिरी महाराजांचा मोठ्या प्रमाणात भक्त परिवार आहे आणि ते नाशिकमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याने खासदार गोडसे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान महायुतीच्या या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय हा दिल्लीत होणार आहे. त्यामुळे आता गोडसेंना वगळून शांतिगिरी महाराजांना उमेदवारी मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मनसेचा 18वा वर्धापन दिन नाशिकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सातपूर कॉलनीतील शाखांचे व माजी नगरसेवक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांच्या भव्य अशा कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले. यावेळी सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांच्या पत्नी गीता जाधव यांनी मनसेचे माजी नगरसेवक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून सातपूरमधील असंख्य महिलांसह राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी माजी नगरसेवक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 9 तारखेला महाराष्ट्र निर्माण पक्षाचा वर्धापन दिवस आहे. त्याचा औचित्य साधून आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे हे कालपासनं या शहरामध्ये उपस्थित आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रभू श्रीरामाची त्या ठिकाणी आरती घेण्यात आली. त्यानंतर शहरामध्ये अनेक कार्यक्रम, अनेक समाजातील थोर व्यक्तींना भेटसुद्धा देण्यात आली. आणि आज संध्याकाळी सातपूर अंबड लिंक रोड येथील पक्षाचे कार्यकर्ते असीम वारशी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन, तसेच त्या ठिकाणी शाखाचं सुद्धा, महाराष्ट्र निर्माण शाखेचं सुद्धा उद्घाटन आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते झालेलं आहे. त्यानंतर अशोकनगर भागातील माझे सहकारी नगरसेवक, माझे लहान बंधू आदरणीय योगेशजी शेवरे यांच्याही कार्यालयाचं अशोकनगर या ठिकाणी उद्घाटन झालं. तसेच अशोकनगर या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण शाखेचं सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 शाखेचं सुद्धा, महाराष्ट्र निर्माण शाखेचं सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. आणि तसंच माझ्या भगिनी शिवजन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा झुंजार महिला आदरणीय गीताताई जाधव यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य महिलांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. या प्रवेश सोहळ्यासाठी मनसेचे नेते आदरणीय बाळा नांदगावकर साहेब, तसेच महाराष्ट्र निर्माण सेनेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आदरणीय शालीनताई ठाकरे, तसेच महाराष्ट्र निर्माण पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, तसेच महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष पराग शिंत्रे, तसेच रतनकुमार इचम, राज्याचे सरचिटणीस अशोकभाऊ मुतडक, हे सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले. आणि मी सर्व नेते मंडळीचं आणि सर्व सातपूर भागातील माता भगिनी बंधूंचं मनापासून स्वागत करतो. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये 2012मध्ये तसा जो मनसेचा झंझावात होता, यापुढे तसा ज्या नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मनसेचा झंझावात राहिल्याशिवाय राहणार नाहीये. धन्यवाद. तसेच गीता जाधव यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. सर्व नागरिकांना माझा जय महाराष्ट्र. मी गीता संजय जाधव आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि सातपूर परिसरातील सर्वांचे लाडके नगरसेवक सलीम मामा असे यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राची बुलंद तोफ यांच्या हस्ते आज मी मनसे परिवारामध्ये सामील झालेली आहे. आणि सर्व महिलांना माझ्याकडून व आमच्या मनसे परिवाराकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर मनसेमध्ये येण्याचं कारण माझं असं आहे, आता तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे ते कोणत्या पद्धतीचं चालू आहे. त्याच्यामुळे मी दुसरीकडे पक्षप्रवेश न करता मी मनसेमध्ये आलेली आहे. मनसेमध्ये माझं येण्याचं कारण म्हणजे मनाने जुळला जाणारा हा मनसे पक्ष आहे. म्हणून मी मनसे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि ह्यामागे जेवढे पण माझे इथं चिंतक असतील
सलीम मामा झाले, योगेश भाऊ शेवरे झाले, आरतीताई झाल्या. खरं तर मी नवीन आहे. सर्व महिलांना मी विनंती करते की तुमचे नावं मी पाठ करेल. सर्व महिलांनी वाईट वाटून घेऊ नका. सर्वांचे नावं मी पाठ करून घेणारच आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज मनसे परिवारामध्ये आलेली आहे आणि आशा करते की इथून पुढे माझ्या हातून चांगलेच कार्य घडो आणि मनसे परिवारामध्ये मला सामील केल्याबद्दल त्यांचे दाट साहेबांचे, माझ्या राजाचे राज पण आज पण आणि उद्या पण मी त्यांचे आभार मानते. आणि सर्वात जास्त मेन आभार या एका व्यक्तीचं मानायचं आहे मला की जे माझ्या मागे एक वाघासारखे उभे असतात. त्या व्यक्तीचं मी इथे नाव नाही घेणार. त्यांचे मनापासून मी आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. पण तुम्ही आता इथे भाषण करण्यासाठी म्हणून उभा नाही. आपल्याला जे काही ऐकायचं असेल ते उद्या आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा वर्धापन दिन आहे 18वा. त्यावेळेला आपण तिकडे 11 वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये यावं. मला जे काय सांगायचं आहे, बोलायचं आहे त्यावेळेला मी आपल्याशी बोलीन. पण अनेक आता इथे महिलांचे प्रवेश होत आहेत. काही क्रीडा स्पर्धा इथे ठेवल्या होत्या. त्यांची ती पण बक्षीस त्यांना द्यायचंय. इतक्या महिला व्यासपीठावरती आल्या तर मलाच जागा राहणार नाही. तर त्याच्यामुळे सर्व माता भगिनींना माझी विनंती राहील की आपण आहात तिथेच थांबा. मी तिथे येईन. जागा होणार नाही. ते आपण ही गोष्ट समजून घ्यावी. काही वयस्कर इथे नागरिक पण आलेले आहेत. त्यांना मी आपल्याला स्वतः येऊन आपल्याला भेटेन. मी तिथे आपणही वरती येण्याची येऊ नये माझी अशी विनंती आपल्याला. आणि तुमच्या क्रीडा स्पर्धेतले कोण लोक आहेत. या कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रवेश सोहळ्याप्रसंगी बाळा नांदगावकर, माजी महापौर अशोक मुर्तडक, कामिनी दोंदे, प्रदीप पवार, सुदाम कोंबडे, अंकुश पवार, दिलीप दातीर, सुजाता ढेरे, रतन कुमार, शालिनी ठाकरे, माजी सभापती योगेश शेवरे, संजय जाधव, आरती खिराडकर, सचिन सिन्हा, सोमनाथ पाटील, वैभव महिरे, विजय उल्हारे, बंटी लबडे यांच्यासह प्रभागातील महिला, नागरिक तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान शहाणे यांनी केले. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218,
चला तर मग आजच भेट द्या एम्प्लॉय मोबाईल शॉप व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते खासदार शरद पवार बुधवारी दिनांक 13 मार्च रोजी नाशिक दौऱ्यावर येणार आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत निफाड येथे त्यांची नवीन कांदा मार्केट पटांगणात शेतकरी मेळावा व जाहीर सभा होणार असून या सभेत शरद पवार हे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। याबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली। दिनांक 13 मार्च 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता नवीन मार्केट कांदा यार्ड येथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा व शेतकरी मेळावा होणार आहे। महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी संघटना, वंचित आघाडी, RPIचे विविध गट या सर्वांच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना, वडीलधारी मंडळींना, तरुण मित्रांना, आमच्या माता भगिनींना नम्र विनंती करतो का आपण सर्वांनी 13 तारखेला सायंकाळी 4 वाजता निफाड येथे सभेला उपस्थित राहायचं आहे। शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय जर देशात कोणी सोडत असेल तर ते फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे आणि पवार साहेबांच्या विचार ऐकण्यासाठी आपण जर मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालो तर केंद्र सरकार त्याची निश्चितपणाने दखल घेईल आणि साहेबांची एवढी ताकद आहे का साहेब केंद्र सरकारला हलवू शकतात आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय त्यांना घ्यायला भाग पडू शकतात। मित्रांनो, तुम्हाला कदाचित आठवत असेल तर साधारण 1980 साली असेच कांद्याचे भाव पडले होते आणि त्यावेळेला साहेबांनी शेतकऱ्यांना 100 रुपये प्रति क्विंटलने भाव दिला होता, शेतकऱ्यांना जगवलं होतं। त्याच्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना, वडीलधारी मंडळींना, तरुण मित्रांना, आमच्या माता भगिनींना विनंती करेल आपण सर्वांनी 4 वाजता 13 तारखेला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं एवढी नम्र विनंती करतो। या जाहीर सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे राजेंद्र मोगल, खंडू पाटील बोडके, इरफान पठाण, मधुकर शेलार, गणेश कापसे, सर्व आजी माजी आमदार व सर्व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांनी केले। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे। नाशिक लोकसभा 2024 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदारकीसाठी इच्छुकांची तयारी सुरू असून या पार्श्वभूमीवर नाशिकचे लोकप्रिय माजी महापौर दशरथ पाटील यांच्या जनसंवाद नाशिक लोकसभा 2024 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। नाशिकच्या गंगापूर रोडवरील पाटील लॉन्स येथे हा कार्यक्रम संपन्न झालाय। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या पुतळ्यास प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित नागरिकांनी, हितचिंतकांनी, मतदारांनी तसेच संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या हितचिंतकांनी दशरथ पाटील यांच्या कार्याविषयी माहिती देत खासदारकी दशरथ पाटील यांनीच लढवावी, राजकीय पक्षाचे तिकीट घेऊन त्यांनी खासदारकी लढवावी, त्यांचा विजय निश्चित आहे असे मत मांडले। खासदार होणारे आम्हाला माहितीच नाही कोण खासदार आले कोण गेले म्हणून अशी परिस्थिती आहे। तर मग आम्हाला एखाद्या हक्काचा खासदार पाहिजे, आम्हाला एखाद्या घरचा खासदार पाहिजे। आणि मी थोडक्यात सांगतो, जास्त वेळ नाही घेत, तुमच्यासारखे तरुण आणि तडफदार जर खासदार असले तर आम्ही सांगू आमच्या घरातला कोणीतरी एक व्यक्ती आलेला आहे आणि आमच्या भागाचा काहीतरी विकास झाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो बघा, आतापर्यंत किती खासदार येऊन गेले, सांगा आपल्या भागात कधी खासदार तुम्ही पाहिला का आला का, कधी तुम्हाला भेट दिली का, कधी कोणाला विचारलं, कधीच नाही हो। निसर्ग साथ देत नाही, निसर्गाने साथ दिला तर बाजारात भाव मिळत नाही, अशा अवस्थेमध्ये शेतकरी होरपळला जातो आहे। आणि अशा या परिस्थितीत
कोणीही शेतकऱ्याच्या मदतीला कोणतंही सरकार, मग राज्याचं घ्या केंद्राचं घ्या, मदत करत नाही अशी अवस्था आहे. आणि अशा अवस्थेत शेतकऱ्यांचा आवाज उठवणारा माणूस त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. दुर्दैवाचा भाग आहे, सर्व शेतकऱ्यांचीच बोलं आहे. निवडून जातात शेतकऱ्याची बोलं आहे, निवडून गेलं शेतकऱ्याच्या मतावर निवडून जातात. त्यावेळेस 22 पूल होणं म्हणजे ही काही साधी आणि सोपी गोष्ट नव्हती. ती दसरथ आप्पांनी करून दाखवली. आप्पा 2004ला आपल्याला 14,000 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. म्हणजे 7,000 मतं कमी पडली आपल्याला. 7,000 असेल आपण निवडून आलो असतो. पण त्यावेळेस आपलं घरचं मतदान आपल्याला नव्हतं. जवळपास 1 लाख मतं आपलं गावातलं मतदान नव्हतं, मकमालाबादचं मतदान नव्हतं, आनंदवली म्हणजे जे घरातले गाव त्यांचं हक्काचं मतदान आपल्याला नव्हतं. पण यावेळेस ते मतदान पण आहे, आपण पण आहोत, आम्ही पण आहोत. आम्ही तुम्हाला सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो की आम्ही सर्व आपण जोही काही निर्णय घ्याल त्या निर्णयासोबत आम्ही तुमच्यासोबत आहोत. निश्चितच तुम्ही पक्षाची उमेदवारी मिळवाल अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो. कारण पक्षाची उमेदवारी मिळवणं म्हणजे त्या मतदानात परिवर्तन करून तुम्हाला 100% 2024च्या या निवडणुकीमध्ये त्या दिल्लीच्या सभागृहात पाठवतील आणि नाशिकच्या पाटलांचा आवाज हा त्या सभागृहात गाजल्याशिवाय राहणार नाही. अहो, प्रत्येक जिल्ह्याला एक नेत्याचं नाव आहे, पण नाशिक जिल्ह्याला नेता आहे का हो स्थानिकचा? आहे का? मी कायम सांगत असतो. आता मतदारसंघात त्या दिवशी फिरत होतो, मी त्या लोकांना एकच सांगितलं, अरे नगर जिल्ह्यात गेला तर विखेंचा आणि थोरातांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, ते तिथले भूमिपुत्र आहे. आपण बारामतीला गेलो तर शरद पवारांचा मतदारसंघ पुणे जिल्हा म्हणून ओळखला जातो. आपण लातूरला गेलो तर विलासराव देशमुखांचं नाव येतं. आपण नांदेडला गेलो तर अशोक चव्हाणांचं नाव येतं. अरे पण नाशिकला म्हटल्यावर मला सांगा, नाशिकचा भूमिपुत्र असणारा असा एक तरी नेता का ज्याच्या नावाने दिल्लीत नाशिक ओळखल्या जातं? ती ओळख तयार करायची असेल तर एकमेव हे दशरथ आप्पा पाटील आहे. लक्षात घ्या, जे आपलं रक्त आहे. अरे आपले माणसं पुढे काढायला शिकलं पाहिजे, आपण आपल्या माणसांना साथ दिली पाहिजे. आणि नाशिक हे पाटलांच्या नावानं, दशरथ आप्पा पाटलांच्या नावानं हा भूमिपुत्र जिल्हा हा ओळखला गेला पाहिजे. याच्यासाठी आप्पा तुम्हाला नेतृत्व करायचंय, तुम्हाला नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी नेतृत्व करायचंय, नाशिकच्या तरुणांच्या भविष्य उज्ज्वलासाठी तुम्हाला नेतृत्व करायचंय. इंडस्ट्रीमध्ये तुम्ही राहतात आप्पा, या सातपूर आणि अंबड इंडस्ट्रीसाठी मोठमोठे प्रकल्प आणण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी नाशिकची लोकसभा जिंकायची आहे. आणि या सगळ्या लोकांना न्याय द्यायचा एवढंच या ठिकाणी सांगतो. अनेक निवडणुकीमध्ये दशरथ आप्पा पाटील हे खासदारकीला उभे राहणार आहे म्हणून सर्वांना आनंद झाल्याचे यावेळेस सर्वच उपस्थितांनी बोलून दाखवले. तसेच त्यांनी राजकीय पक्षाचे तिकीट घेऊन खासदारकी लढवावी हे सुद्धा मत व्यक्त केले व नाही मिळाले तरी सर्वच जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे सर्वांनी सांगितले. यावेळी माजी महापौर दशरथ धर्माजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लोकसभा उमेदवारीबद्दल त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जोरात हात करून सांगा, जोरात सांगा, जोरात नाही जोरात म्हणा. पत्रकार बसलेले ऐकू द्या, ते एका आवाजात हात करा दोन्ही बी. बरोबर आहे. अपक्ष हा जो मुद्दा आहे तुमचा मी अजून मागे ठेवतो, अजून मी. दुसरं मी बीजेपीला प्रस्ताव खालून दिलेला आहे, तो माहीत नाही मला. तो शेवटी त्यांचा मोठं धोरण आहे, तो मुद्दा त्यांचा आहे. पण मी सार्वजनिक का सांगतोय पत्रकारांना, एक तर मी चोरून सांगत नाहीये. ज्यांना माझं काम आवडत नसेल त्यांनी जाहीर सांगावं. कोणी नाशिक जिल्ह्यातल्या राजकीय पक्षाच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दशरथ पाटील हा चोर माणूस आहे, हा आम्हाला उमेदवार चालणार नाही, असं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे. काय मत आहे तुमचं? बरोबर आहे का नाही? कारण त्यांनी नाशिक महापालिकेचे पैसे नीट सांभाळले नाही. त्यांनी रिंग रोड खाऊन टाकले, त्यांनी डांबर खाऊन टाकलं, त्यांनी पैसे खाऊन टाकले, त्यांनी आरक्षण खाऊन टाकले, त्यांनी शेतकरीच्या जमिनीवर आरक्षण बसवले, त्यांनी सुपाऱ्या घेतल्या, असं त्यांनी ओपन सांगायला पाहिजे कधी पुराव्यासहित. म्हणून त्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे दशरथ पाटलाला आमच्या पक्षामध्ये उमेदवार मागण्याचा कुणी अधिकार दिला, असं त्यांनी सांगायला पाहिजे का नाही? हा माझा दुसरा मुद्दा आहे. आणि म्हणून या दुसऱ्या मुद्दा दिल्यानंतर आणखीन पुन्हा सांगतो, मी कुठंतरी तिसऱ्या ठिकाणी पण कळवलंय, का तुम्हाला काम करणारा माणूस लागत असेल आणि तुम्हाला खूप विमानं फिरून खूप सभा घ्यायच्या नसेल
तर तुम्ही दशरथ पाटलाला उमेदवारी द्या, मी तयार आहे. आता तिसरा मी नंतर ज्यावेळेस आचारसंहिता लागेल मी तुमच्यासाठी राजकीय पक्षाची वाट पाहणार आहे. कारण आचारसंहिता लागेपर्यंत मला काय, इथे काही दशरथ पाटलाचं नाव कोणाला सांगायचं नाही. खेड्यात जाऊन, ग्रामीणला जाऊन, शहरात जाऊन इतरांना माहिती ना आता काय करावं लागतंय. जे होते ते मी सारखे सकाळपासून फिरताय आहे फेसबुकवर, इकडं दौरा तिकडे दौरा. अरे 10 वर्ष केला असता, 15 वर्षात गेला झक मारायला, इकडे दौरा तिकडे दौरा. सीताची माफी मागून सांगतोय, उभाच राहिला नसता ना दुसरा नवरा. दुसरी गोष्ट, अनेक लोक आता म्हणताय मला निवडणूक लढवायची, हरकत नाही, कारण निवडणूक लढवण्याचा सगळ्यांचा अधिकार आहे. मग माझा प्रश्न आहे, सत्ताधारी आणि विरोधक, नीट ऐका मी काय म्हणतोय. जर सत्ताधारी चुकले असतील तर विरोधकांनी कोणते प्रश्न सोडवण्यासाठी, ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी ताकदवान आंदोलनं केली आणि तुमचे प्रश्न सोडून दिली, त्याला जबाबदार विरोधी पक्ष पण राहील. जसं सांगितलं पाणीपट्टी वाढली होती 3 महिन्यापूर्वी, मी 1 महिना वाट पाहिला कोणीतरी विरोध करेल. कोणी विरोध करत नव्हतं. मी सगळ्या पत्रकार बांधवांना घेतलं आणि मी बसलो. मी आयुक्त करंजकरांना फोन लावला. अहो म्हटलं 2018 मध्ये बिन विचारता तुम्ही अख्खी घरपट्टी लादलेली आहे. आमच्या रिकाम्या शेतीवरती तुम्ही महसूल लावला, म्हणजे टॅक्स लावला, घरपट्ट्या वाढवल्या, पाणीपट्ट्या वाढवल्या. तोच म्हणाले तुम्ही आम्ही मागं घेऊ. तो अजून मागं घेतला नाही. तर तुम्ही एवढी पाणीपट्टी वाढवली. त्यांनी ताबडतोब ती पाणीपट्टी, त्या दिवशी सुट्टी, गुरु नानक जयंती होती, त्या दिवशी सुट्टीचा दिवस होता. गुरु नानक जयंतीला अगोदर म्हणाले 12ला काय करायचं, 12 वाजता. पुन्हा पत्रकारांना 3 वाजता सांगितलं, गोकुळ तुमच्या सगळ्या टीमला. पुन्हा 5:45 सांगितलं. त्यांचं मुहूर्तच निघत नव्हतं, करायचं काय. मग ती ठरली 5:45ला तुमची प्रेस घेतली आणि सांगितलं का आम्ही ती पाणीपट्टी वाढवणार नाही. हे तुमच्या दशरथ पाटलांनी केलं, हे काही लपून नाहीये. मग एवढी ताकद तुमच्यात आहे, तुम्ही करायला नको का. कार्यक्रमाच्या शेवटी सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक प्रेम दशरथ पाटील यांनी सर्वांचे आभार मानलेत. उपस्थित आपले सगळ्यांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माननीय मुले अण्णा पाटील, आज आपण सगळे माननीय दशरथाप्पा पाटील, माननीय सिनियर ॲडव्होकेट माननीय वाजेसाहेब, माननीय खापरे, MAPPचे बोरसे तात्या, बार असोसिएशनचे ॲडव्होकेट प्रभाकर खराटे साहेब, माननीय आमचे लाडके माजी सरपंच माननीय PK जाधव साहेब, माननीय फकीर बाबा पाटील, अशोक मामा खाडे आणि सगळे मान्यवर, आज आपण सगळे जमलात. आज आपण जे नाशिक शहरात काम केलं आणि एक फोन आणि मेसेजच्याद्वारे आपण इतके सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं. मी आणि रोहित निवडणूक येतात जातात, पण आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, मी आणि रोहित कधीच विसरणार नाही. हेच आप्पांनी जे आमच्यावर संस्कार दिले तेच मी पाळत पुढे पण, आणि आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझ्याकडनं विनंती करतो आपण. यावेळी व्यासपीठावर मराठा विद्याप्रसारक माजी सभापती माणिकराव बोरस्ते, गोवर्धन गावाचे उपसरपंच बाळासाहेब लांबे, ॲडव्होकेट बाळासाहेब वाजे, फकीरा पाटील, जगन खापरे, ॲडव्होकेट प्रभाकर खराटे, माजी सरपंच PK जाधव, प्रेम पाटील, ॲडव्होकेट राहोळकर, PK जाधव, किसनराव खताळे, डोहाळे पाटील, छावा संघटनेचे करण गायकर, सोमेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात अनिल वाजे, सुनील वाजे, गवळी दौलत निगळ, दिगंबर ढगे, ॲडव्होकेट रवींद्र निमसे, अशोक सूर्यवंशी, राजेंद्र तिवडे, प्रवीण जाधव, बाळासाहेब महाराज, लांबे, ज्ञानेश्वर पाटील, दिलीप गिरासे यांनी संवाद साधलाय. तसेच
यावेळी नाशिक जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान माजी महापौर दशरथ पाटील यांनी जनसंवादाच्या कार्यक्रमातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असून नागरिकांनी त्यांना पाठिंबा दर्शवलाय। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या शहरात गुन्हेगारीचं सत्र चांगलंच वाढत चाललंय। त्यातच दिनांक 10 मार्च रोजी उपनगर पोलीस हद्दीतील महादेव पार्क सोसायटी येथे एक इसमाने चाकूने वार करून तसेच फायर करून एका इसमास जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळी पोहोचले असता नागरिकांनी आरोपीस पकडून ठेवले होते। पोलिसांनी पाहणी केली असता हल्ला झालेला इसम मयत असल्याचे समजले। याबाबत अधिक माहिती अशी की इसम नामे कुंदन घडे याचे मयत अमोल काटे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते व त्याला प्रचंड मनस्ताप असल्याने हा कुंदन घडे यास समजावण्यासाठी महादेव सोसायटी येथे आला असता चेतन घडे व कुंदन घडे यांनी अमोल काटे याला जीवे ठार मारले। याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे। साधारणतः रात्री 9च्या दरम्यानची घटना आहे की एक इसम हातामध्ये बंदूक आणि चाकू घेऊन एका व्यक्तीला मारत आहे। त्या अनुषंगाने आमची डायल 112ची टीम घटनास्थळी पोहोचली। त्या ठिकाणी एक व्यक्ती मयत स्थितीमध्ये दिसला आणि एका व्यक्तीला पब्लिकने या ठिकाणी पकडून ठेवलं होतं। त्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्यानं त्याचं स्वतःचं नाव चेतन घडे असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की त्याचा भाऊ कुंदन घडे आणि चेतन घडे या दोघांनी मिळून त्या मयत व्यक्तीला मारहाण केलेली आणि मारहाणीमध्ये तो खाली पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो जखमी होऊन मयत झालेला आहे। त्यानंतर त्या मयताची ओळख पटवण्यात आली। मयताचं नाव आहे अमोल पोपटराव काटे पाटील असं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे। हा गुन्हा घडल्यानुसार आम्ही 302 आणि 34 या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। हा गुन्हा नेमका कशामुळे घडला, काय घडला याचा अधिक तपास करत असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ह्यातला आरोपी नंबर 1 कुंदन अरविंद घडे याला देखील चाकूने वार झालेला आहे तर तो हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ॲडमिट आहे। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे की मयत अमोल काटे पाटील आणि कुंदन घडे मयत अमोल काटे पाटील याची पत्नी आणि कुंदन घडे याचे अनैतिक संबंध एकमेकांबरोबर होते आणि त्या संबंधांचा जाब विचारण्यासाठी मयत त्या ठिकाणी गेला होता। मयत त्या ठिकाणी गेला तर त्याच्या हातामध्ये वेपन होतं। त्यांनी वेपननी फायर पण केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि ते मिस झालेलं आहे आणि ते मिस झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे असताना चाकूच्या सहाय्याने देखील कुंदन घडे याला मारहाण केलेली समोर लक्षात आलेली आहे। या अशा पद्धतीने घटना घडलेली आहे आणि ही घडल्यानुसार उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। एक गुन्हा 302-34 याप्रमाणे दाखल झालेला आहे आणि एक गुन्हा जो आहे तो 307-325 आर्म्स ॲक्ट या अनुषंगाने दाखल झालेला आहे। गुन्ह्यातील जे आरोपी आहेत ते या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि गुन्ह्यात वापरलेले जे वेपन आहेत ते देखील या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत। या संदर्भात उपनगर पोलिसात भादवी कलम 302 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चेतन घडे यास अटक करण्यात आली आहे। सदर घटनेचा अधिक तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सविन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद बागुल हे करत आहेत। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आले होते। त्यांच्या हस्ते सातपूर अशोकनगर येथील मनसे शाखा फलक तसेच माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। मनसे माजी नगरसेवक योगेश शेवरे यांच्या वतीने सातपूरच्या अशोकनगर येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागताची ढोल ताशांच्या गजरात जोरदार तयारी करण्यात आली होती। यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते योगेश शेवरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले।
योगेश शेवरे यांच्या कुटुंबासह परिसरातील महिलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे औक्षण करीत स्वागत केले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच मनसेच्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीत योगेश शेवरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्याने नागरिकांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। यावेळी अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे यांच्या कामाचे कौतुक केले। या कार्यक्रमाप्रसंगी मनसेचे विविध मान्यवर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दिंडोरी तालुक्यातील वरवंडे येथे महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 8 मार्च रोजी भव्य आरोग्य शिबिर व मोफत औषधोपचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळेस महिलांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणाऱ्या अनेक आरोग्यांच्या समस्यांबाबत योग्य सल्ला व मार्गदर्शन तसेच औषधोपचार देण्यासाठी डॉक्टर मेघा टर्ले यांनी मार्गदर्शन केले। आपल्या मागे आपले जे कुटुंब आहे ते पण सुरक्षित राहतो। तसेच LIC मध्ये काही पेन्शनच्या स्कीम्स पण म्हणजे एका वयापर्यंत आपण काम करणार आहे आणि आपलं शरीर घडल्यावर आपलं काम थांबणार आहे, पण पैसा आपल्याला लागणार नाही। फार विस्तार वयात आपलं जे विस्तार वय असते म्हणजे 60च्या पुढचं जे किंवा आजकाल 50। वरवंडीचे उपसरपंच राजश्री जाधव यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महिलांना असंघटित कामगार कायद्याअंतर्गत माहिती देण्यात आली तसेच भारतीय आयुर्विमा महिलांसाठी काय सुविधा उपलब्ध करून देते तसेच कोणत्या बचत योजना राबवत आहे या संदर्भात माहिती देखील देण्यात आली। यावेळी ही माहिती देण्यासाठी LIC कडून डेव्हलपर ऑफिसर गणेश बागुल तसेच बार्टीचे समता दूत सुनील पागे यांनी माहिती दिली। कार्यक्रमामध्ये 200 महिलांनी मोफत औषधोपचार घेऊन आपल्या आजाराच्या बाबत मार्गदर्शन व सल्ला घेतला। तसेच प्रमुख पाहुण्यांचा उपसरपंच राजश्री जाधव व आयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान देखील करण्यात आला। यावेळेस गावातील ग्रामपंचायत सदस्य रंजना केंग, सारिका धुळे, वनिता बर्वे, सारिका बर्वे, पल्लवी बर्वे, सोनल धुळे, पूनम जाधव, जयश्री जाधव, मंगल जाधव आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मनमाडमध्ये नागरिकांना पाणी टंचाईच्या मोठ्या समस्येला सामोरे जावं लागतंय। मनमाड शहरात दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शहराला 20 ते 25 दिवसाआड पाणी पुरवठा होतो आणि तोही गढूळ। यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत। आधीच मनमाडला 20 ते 25 दिवसाआड पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत।
त्यातच गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। दरम्यान मनमाड परिषदेचा गलथान कारभार सुरू असल्याचं उघडकीस आलंय। यामुळे अजून किती दिवस नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागेल असा प्रश्न नागरिकांना पडलाय। एकीकडे 20 ते 25 दिवसाआड मनमाडला पाणी पुरवठा आहे, त्यात पण गढूळ पाणी येत असल्याने जनतेने करावं तरी काय असा प्रश्न नागरिकांना पडला असून प्रशासन मात्र गप्प असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, मनमाड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मुंबई-आग्रा नॅशनल महामार्गावर एका ट्रकला भीषण आग लागली होती। लेखानगर येथे दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास उड्डाण पुलावर मुंबईच्या दिशेने बटाटे घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली। ट्रकचे टायर फुटल्याने ही आग लागल्याचं बोललं जात आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकमधील संपूर्ण माल जळून खाक झालाय। या घटनेमुळे काही तास वाहतूक खोळंबली होती। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची 2 बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले। या घटनेत ट्रक चालक तसेच क्लीनर बचावले असून ट्रकला लागलेली आग बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। अविनाश अस्वले, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पंढरपूर मधून मोठी बातमी समोर येते। पंढरपुरातील विठ्ठल मंदिर 15 मार्च पासून 1.5 महिना बंद राहणार आहे। मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामानिमित्त हे मंदिर 1.5 महिना बंद असणार आहे। दरम्यान सकाळी 5 ते दुपारी 11 वाजेपर्यंत देवाचं मुखदर्शन घेता येणार आहे। विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाइट फरशी काढणार असल्याने हे मंदिर 15 मार्च पासून 1.5 महिना बंद राहणार आहे। भाविकांना दर्शन घ्यायचे असल्यास सकाळी 5 ते दुपारी 11 वाजेपर्यंत देवाचं मुखदर्शन घेता येणार आहे। मंदिरातील मूर्तीचे जतन आणि संवर्धन त्याचबरोबर गाभाऱ्यातील ग्रॅनाइट फरशी काढण्याचे काम करण्यात येणार असल्याने हे मंदिर 15 मार्च पासून 1.5 महिना बंद राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले। याच पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे। इच्छुक उमेदवारांमध्ये देखील तिकिटामुळे चुरस दिसून येते। त्यातच आता नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे। नाशिक लोकसभा निवडणुकीबाबत महायुतीमध्ये मोठ्या हालचाली दिसून येत आहे। विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे। खासदार गोडसे यांना वगळून स्वामी शांतिगिरी महाराज यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। रविवार दिनांक 10 मार्च रोजी वर्षा बंगल्यावर स्वामी शांतिगिरी महाराज यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली आहे। स्वामी शांतिगिरी महाराजांचा मोठ्या प्रमाणात भक्त परिवार आहे आणि ते नाशिकमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याने खासदार गोडसे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे। दरम्यान महायुतीच्या या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय हा दिल्लीत होणार आहे। त्यामुळे आता गोडसेंना वगळून शांतिगिरी महाराजांना उमेदवारी मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मनसेचा 18वा वर्धापन दिन नाशिकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले। त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सातपूर कॉलनीतील शाखांचे व माजी नगरसेवक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांच्या भव्य अशा कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले। यावेळी सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांच्या पत्नी गीता जाधव यांनी मनसेचे माजी नगरसेवक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून सातपूरमधील असंख्य महिलांसह राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात प्रवेश केला। यावेळी माजी नगरसेवक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले। 9 तारखेला महाराष्ट्र निर्माण पक्षाचा वर्धापन दिवस आहे। त्याचा औचित्य साधून आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे
हे कालपासनं या शहरामध्ये उपस्थित आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रभू श्रीरामाची त्या ठिकाणी आरती घेण्यात आली. त्यानंतर शहरामध्ये अनेक कार्यक्रम, अनेक समाजातील थोर व्यक्तींना भेटसुद्धा देण्यात आली. आणि आज संध्याकाळी सातपूर अंबड लिंक रोड येथील पक्षाचे कार्यकर्ते असीम वारशी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन, तसेच त्या ठिकाणी शाखाचं सुद्धा, महाराष्ट्र निर्माण शाखेचं सुद्धा उद्घाटन आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते झालेलं आहे. त्यानंतर अशोकनगर भागातील माझे सहकारी नगरसेवक, माझे लहान बंधू आदरणीय योगेशजी शेवरे यांच्याही कार्यालयाचं अशोकनगर या ठिकाणी उद्घाटन झालं. तसेच अशोकनगर या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण शाखेचं सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 शाखेचं सुद्धा, महाराष्ट्र निर्माण शाखेचं सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. आणि तसंच माझ्या भगिनी शिवजन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा झुंजार महिला आदरणीय गीताताई जाधव यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य महिलांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. या प्रवेश सोहळ्यासाठी मनसेचे नेते आदरणीय बाळा नांदगावकर साहेब, तसेच महाराष्ट्र निर्माण सेनेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आदरणीय शालीनताई ठाकरे, तसेच महाराष्ट्र निर्माण पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, तसेच महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष पराग शिंत्रे, तसेच रतनकुमार इचम, राज्याचे सरचिटणीस अशोक भाऊ मुतडक, हे सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले. आणि मी सर्व नेते मंडळीचं आणि सर्व सातपूर भागातील माता भगिनी बंधूंचं मनापासनं स्वागत करतो. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये 2012मध्ये तसा जो मनसेचा झंझावात होता, यापुढे तसा ज्या नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मनसेचा झंझावात राहिल्याशिवाय राहणार नाहीये. धन्यवाद. तसेच गीता जाधव यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. सर्व नागरिकांना माझा जय महाराष्ट्र. मी गीता संजय जाधव आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि सातपूर परिसरातील सर्वांचे लाडके नगरसेवक सलीम मामा असे यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राची बुलंद तोफ यांच्या हस्ते आज मी मनसे परिवारामध्ये सामील झालेली आहे. आणि सर्व महिलांना माझ्याकडून व आमच्या मनसे परिवाराकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर मनसेमध्ये येण्याचं कारण माझं असं आहे, आता तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे ते कोणत्या पद्धतीचं चालू आहे. त्याच्यामुळे मी दुसरीकडे पक्षप्रवेश न करता मी मनसेमध्ये आलेली आहे. मनसेमध्ये माझं येण्याचं कारण म्हणजे मनाने जुळला जाणारा हा मनसे पक्ष आहे. म्हणून मी मनसे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि ह्यामागे जेवढे पण माझे इथं चिंतक असतील, सलीम मामा झाले, योगेश भाऊ शेवरे झाले, आरतीताई झाल्या, खरं तर मी नवीन आहे. सर्व महिलांना मी विनंती करते की तुमचे नावं मी पाठ करेल. सर्व महिलांनी वाईट वाटून घेऊ नका, सर्वांचे नावं मी पाठ करून घेणारच आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज मनसे परिवारामध्ये आलेली आहे आणि आशा करते की इथून पुढे माझ्या हातून चांगलेच कार्य घडो. आणि मनसे परिवारामध्ये मला सामील केल्याबद्दल त्यांचे राजसाहेबांचे, माझ्या राजाचे राज पण आज पण आणि उद्या पण
मी त्यांचे आभार मानते. आणि सर्वात जास्त मेन आभार या एका व्यक्तीचं मानायचं आहे मला, की जे माझ्या मागे एक वाघासारखे उभे असतात. त्या व्यक्तीचं मी इथे नाव नाही घेणार, त्यांचे मनापासून मी आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात, कारण तुम्ही आता इथे भाषण करण्यासाठी म्हणून उभा नाही. आपल्याला जे काही ऐकायचं असेल ते उद्या आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा वर्धापन दिन आहे 18वा. त्यावेळेला आपण तिकडे 11 वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये यावं. मला जे काय सांगायचं आहे, बोलायचं आहे, त्यावेळेला मी आपल्याशी बोलीन. पण अनेक आता इथे महिलांचे प्रवेश होत आहेत. काही क्रीडा स्पर्धा इथे ठेवल्या होत्या, त्यांची ती पण बक्षीस त्यांना द्यायचंय. इतक्या महिला व्यासपीठावरती आल्या तर मलाच जागा राहणार नाही. तर त्याच्यामुळे सर्व माता भगिनींना माझी विनंती राहील की आपण आहात तिथेच थांबा, मी तिथे येईन. जागा होणार नाही, ते आपण ही गोष्ट समजून घ्यावी. काही वयस्कर इथे नागरिक पण आलेले आहेत, त्यांना मी आपल्याला स्वतः येऊन आपल्याला भेटेन मी तिथे. आपणही वरती येण्याची येऊन पाहिजे अशी विनंती आहे आपल्याला. आणि तुमच्या क्रीडा स्पर्धेतले कोण लोक आहेत. या कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रवेश सोहळ्याप्रसंगी बाळा नांदगावकर, माजी महापौर अशोक मुर्तडक, कामिनी दोंदे, प्रदीप पवार, सुदाम कोंबडे, अंकुश पवार, दिलीप दातीर, सुजाता ढेरे, रतन कुमार, शालिनी ठाकरे, माजी सभापती योगेश शेवरे, संजय जाधव, आरती खिराडकर, सचिन सिन्हा, सोमनाथ पाटील, वैभव महिरे, विजय उल्हारे, बंटी लबडे यांच्यासह प्रभागातील महिला, नागरिक तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान शहाणे यांनी केले. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18, 9762 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते खासदार शरद पवार बुधवारी दिनांक 13 मार्च रोजी नाशिक दौऱ्यावर येणार आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत निफाड येथे त्यांची नवीन कांदा मार्केट पटांगणात
शेतकरी मेळावा व जाहीर सभा होणार असून या सभेत शरद पवार हे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। याबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली। दिनांक 13 मार्च 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता नवीन मार्केट कांदा यार्ड येथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा व शेतकरी मेळावा होणार आहे। महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी संघटना, वंचित आघाडी, RPIचे विविध गट या सर्वांच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना, वडीलधारी मंडळींना, तरुण मित्रांना, आमच्या माता भगिनींना नम्र विनंती करतो का आपण सर्वांनी 13 तारखेला सायंकाळी 4 वाजता निफाड येथे सभेला उपस्थित राहायचं आहे। शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय जर देशात कोणी सोडत असेल तर ते फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे आणि पवार साहेबांच्या विचार ऐकण्यासाठी आपण जर मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालो तर केंद्र सरकार त्याची निश्चितपणाने दखल घेईल आणि साहेबांची एवढी ताकद आहे की साहेब केंद्र सरकारला हलवू शकतात आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय त्यांना घ्यायला भाग पडू शकतात। मित्रांनो, तुम्हाला कदाचित आठवत असेल तर साधारण 1980 साली असेच कांद्याचे भाव पडले होते आणि त्यावेळेला साहेबांनी शेतकऱ्यांना 100 रुपये प्रति क्विंटलने भाव दिला होता, शेतकऱ्यांना जगवलं होतं। त्याच्यामुळं मी सर्व शेतकऱ्यांना, वडीलधारी मंडळींना, तरुण मित्रांना, आमच्या माता भगिनींना विनंती करेल, आपण सर्वांनी 4 वाजता 13 तारखेला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं एवढी नम्र विनंती करतो। या जाहीर सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे राजेंद्र मोगल, खंडू पाटील बोडके, इरफान पठाण, मधुकर शेलार, गणेश कापसे, सर्व आजी माजी आमदार व सर्व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांनी केले। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या शहरात गुन्हेगारीचं सत्र चांगलंच वाढत चाललंय। त्यातच दिनांक 10 मार्च रोजी उपनगर पोलीस हद्दीतील महादेव पार्क सोसायटी येथे एक इसमाने चाकूने वार करून तसेच फायर करून एका इसमास जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळी पोहोचले असता नागरिकांनी आरोपीस पकडून ठेवले होते। पोलिसांनी पाहणी केली असता हल्ला झालेला इसम मयत असल्याचे समजले। याबाबत अधिक माहिती अशी की इसम नामे कुंदन घडे याचे मयत अमोल काटे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते व त्याला प्रचंड मनस्ताप असल्याने हा कुंदन घडे याच समजावण्यासाठी महादेव सोसायटी येथे आला असता चेतन घडे व कुंदन घडे यांनी अमोल काटे याला जीवे ठार मारले। याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे। साधारणतः रात्री 9च्या दरम्यानची घटना आहे की एक इसम हातामध्ये बंदूक आणि चाकू घेऊन एका व्यक्तीला मारत आहे। त्या अनुषंगाने आमची डायल 112ची टीम घटनास्थळी पोहोचली। त्या ठिकाणी एक व्यक्ती मयत स्थितीमध्ये दिसला आणि एका व्यक्तीला पब्लिकने या ठिकाणी पकडून ठेवलं होतं। त्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्यानं त्याचं स्वतःचं नाव चेतन घडे असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की त्याचा भाऊ कुंदन घडे आणि चेतन घडे या दोघांनी मिळून त्या मयत व्यक्तीला मारहाण केलेली आणि मारहाणीमध्ये तो खाली पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो जखमी होऊन मयत झालेला आहे। त्यानंतर त्या मयताची ओळख पटवण्यात आली। मयताचं नाव आहे अमोल पोपटराव काटे पाटील असं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे। हा गुन्हा घडल्यानुसार आम्ही 302 आणि 34 या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। हा गुन्हा नेमका कशामुळे घडला, काय घडला याचा अधिक तपास करत असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ह्यातला आरोपी नंबर 1 कुंदन अरविंद घडे याला देखील चाकूने वार झालेला आहे तर तो हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ॲडमिट आहे। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे की मयत अमोल काटे पाटील आणि कुंदन घडे मयत अमोल काटे पाटील याची पत्नी आणि कुंदन घडे याची अनैतिक संबंध एकमेकांबरोबर होते आणि त्या संबंधांचा जाब विचारण्यासाठी मयत त्या ठिकाणी गेला होता। मयत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये वेपन होतं, त्यांनी वेपननी फायर पण केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि ते मिस झालेलं आहे आणि ते मिस झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे असणाऱ्या चाकूच्या सहाय्याने देखील कुंदन घडे
याला मारहाण केलेली समोर लक्षात आलेली आहे। या अशा पद्धतीने घटना घडलेली आहे आणि ही घडल्यानुसार उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। एक गुन्हा 302-34 याप्रमाणे दाखल झालेला आहे आणि एक गुन्हा जो आहे तो 307-325 आर्म्स ॲक्ट या अनुषंगाने दाखल झालेला आहे। गुन्ह्यातील जे आरोपी आहेत ते या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि गुन्ह्यात वापरलेले जे वेपन आहेत ते देखील या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत। या संदर्भात उपनगर पोलिसात भादवी कलम 302 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चेतन घडे यास अटक करण्यात आली आहे। सदर घटनेचा अधिक तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सविन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद बागुल हे करत आहेत। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष।